खास रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईमध्ये सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेमध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झाला। ऐन संध्याकाळच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांचा बळी गेलाय। संध्याकाळी कामावरून निघालेले चाकरमानी रेल्वे स्थानकावरती पोहोचले आणि त्याच वेळी आंदोलनामुळे लोकल सेवा ठप्प झाली। मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकांवरती प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली। काही प्रवासी रेल्वे रुळावरती उतरून चालू लागले आणि तेवढ्यात मागून येणाऱ्या लोकलने प्रवाशांना उडवलं। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निष्पाप प्रवाशांचा जीव गेल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी संताप व्यक्त करतात। पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट। मुंबई लोकलच्या धडकेत 2 निष्पापांचा बळी। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू। आपल्या न्यायासाठी प्रवाशांना वेठीस धरणं कितपत योग्य? मुंबईत जगण्यासाठी आलेल्यांचं मरण किती सोपं झालंय हे मुंबऱ्यानंतर सँडहर्स्ट रोडवर पुन्हा एकदा पाहायला मिळालं। मशीद बंदर ते सँडहर्स्ट रोड दरम्यान लोकलने रुळावरून चालणाऱ्या 5 प्रवाशांना उडवलंय। यात 2घांचा मृत्यू झालाय तर 3 प्रवासी जखमी झाले आहेत। या प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलंय ते ऐन संध्याकाळी गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन। मुंब्रा लोकल अपघात प्रकरणामध्ये VJITने दिलेल्या अहवालात रेल्वेच्या 2 अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आलं। या अहवालानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्याचाच निषेध म्हणून रेल्वे कर्मचारी संघटनांनी गुरुवारी ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा बंद करून आंदोलन पुकारलं। लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर तुफान गर्दी होऊ लागली। अखेर प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाण्यासाठी रेल्वे रुळावरून चालत जाऊ लागले। त्याच वेळी समोरून येणाऱ्या लोकलने 5 प्रवाशांना उडवलं। यात 2घांचा मृत्यू झालाय तर 3 प्रवासी जखमी झालेत। मृतांमध्ये एका 19 वर्षीय तरुणीचा समावेश आहे। दोघे गंभीर जखमी असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे। एक प्रवासी बेशुद्धावस्थेत आहे तर दुसऱ्याचा खांदा निखळल्याची माहिती जे रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। काल जो सँडहर्स्ट रोड स्थानकाच्या जवळ अपघात झाला होता याच्यामध्ये एकूण 5 प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवरती चालत होते। त्यापैकी 4 प्रवाशांना लोकलच्यामुळे इजा झाली होती। या 4ही प्रवाशांना आपण इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं होतं। हॉस्पिटलमधून जी माहिती आपल्याला हाती आलेली आहे त्यामध्ये यापैकी 2 प्रवाशांचा हा अपघाती हे आता मृत्यू झालेला आहे। यानंतर याशिवाय दुसरे जे 2 प्रवासी आहेत ते त्यांची जी तब्येत आहे ती आता सुधारत आहे आणि ते दोन्हीही प्रवासी आता धोक्याच्या बाहेर आहेत। याशिवाय याच्यामध्ये जो 5वा व्यक्ती तिथे सोबत होता त्या व्यक्तीसोबत देखील बोलण्यात तो देखील तब्येतीमध्ये व्यवस्थित आहे। त्याला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही आहे। या घटनेमध्ये जे व्यक्ती ट्रॅकवरती चालत होते त्या व्यक्तींना ट्रॅकवरून मागून येणाऱ्या लोकलची ही धडक बसलेली आहे आणि त्या लोकलच्या धडकेनंतर हे व्यक्ती जे आहेत हे यांना इजा झाली होती। यापैकी 2 व्यक्ती हताहत झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या द्वारे आपल्याला मिळालेली आहे आणि बाकीचे 2 जे व्यक्ती आहेत त्यांची तब्येत आता धोक्याच्या बाहेर आहे। दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन का पुकारलं? प्रवाशांच्या जीवाशी खेळ का केला असा प्रश्न आता लोकलने रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी विचारलाय। 9 जून 2025 रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला होता। 2 लोकल ट्रेन एका वळणावर अगदी जवळ आल्या। लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी एकमेकांना घासले। प्रवाशांच्या पाठीवरील बॅगा एकमेकांमध्ये अडकल्यामुळे काही प्रवासी खाली पडले। यात 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला। याच अपघात प्रकरणामध्ये लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले। त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटनांनी गुरुवारी संध्याकाळी अचानक मोर्चा काढत आंदोलन सुरू केलं। कर्मचाऱ्यांनी मोटरमन कक्षाबाहेरच आंदोलन सुरू केल्यानं मोटरमन आतच अडकले। त्यामुळे संध्याकाळी 5:50 पासून ते 6:44 पर्यंत लोकल CSMT स्थानकावरच अडकून पडल्या होत्या। लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली। त्यामुळे काही प्रवासी CSMT स्थानकाकडे जाण्यासाठी रेल्वे रुळावर उतरले। त्याचवेळी CSMT कडे जाणाऱ्या जलद लोकलने 5 प्रवाशांना उडवलंय। यामध्ये 2घांचा मृत्यू झालाय। एका मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही तर हेली मोहमाया या 19 वर्षीय तरुणीचाही लोकलच्या धडकेनं मृत्यू झालाय। तिची आई खुशबू मोहमाया या गंभीर जखमी झाल्या। चोगले परिवारातील आई आणि मुलगाही या अपघातात जखमी झाल्या। कैफ चोगलेच्या हाताला मार लागलाय तर हाफिजा चोगले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे।
थोड़ा ट्रैक से डाउन हुए और ट्रेन जैसे ही मैं पलटा ना तो मेरे को ट्रेन का फ्रंट साइड लगा शोल्डर पे, राइट शोल्डर। अच्छा। उसके फोर्स से मैं थोड़ा एकदम फोर्स से थोड़ा हवा में था, वो मेरा झटका मेरी अम्मी को लगा। अच्छा। वो जो फोर्स था उसके वजह से, तो फिर वो जो नीचे कटा था उसके में गिरे तो उनको सर्वर पे लग गया। मेरे ख्याल से सैंडर्स रोड पे ना कर्व है, टर्न है, तो वहाँ से ट्रेन आने में दिखी नहीं उसको। और इतना बीच में हाँ, एक और ट्रेन खड़ी थी जी बराबर वहाँ पे, क्योंकि इस पे स्टेशन पे जो ट्रेन खड़ी थी उसके बैक साइड से जो ट्रेन आई उनको दिखी नहीं, तो नहीं दिखने के चक्कर में छोटे वाले भाई को ट्रेन ने हिट किया और वो मम्मी को लेके गिर गया राइट साइड में। तो मम्मी को भी मतलब सर में इंजरी हुआ है और छोटे भाई को भी इंजरी हुआ है, कैफ को। अभी उनकी तबीयत कैसी है? हाफिजा अभी मम्मी तो अभी तक अनकॉन्शियस है, उनको होश नहीं आया है। तो छोटे वाले को भी बैक साइड में फ्रॅक्चर हुआ है। गुरुवारी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा एकूण 60 लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला, तर 30 लोकल रद्द करण्यात आल्या। रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा 40 ते 50 मिनिटं उशिरानं सुरू होती। जिथे 2 वेळा कुटुंबाचं पोट भरावं म्हणून घरातला कर्ता व्यक्ती मुलं मुली पहाटे घराबाहेर पडतात। एकदा घराबाहेर पडल्यावर पुन्हा घरी कधी जाणार हे सांगता येत नाही। अशा स्थितीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांचे जीव जात असतील तर दोष कुणाचा? उन्हातानात पोटा पाण्यासाठी 9 ते 10 तास काम करून 4-4 तास लोकलनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा की प्रवाशांना विनाकारण वेठीस धरणाऱ्या आणि ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा? रेल्वेला हे ठरवावंच लागेल। ऋतिक गणकवारसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।